नमस्कार, मी डॉक्टर स्वरदा, होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि रेकी ग्रँड मास्टर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. मागील 2 भागात जो आपला विषय होता की रेकी आणि औषधं यांचं संपूट, आणि दुसऱ्या भागात होता रेकी म्हणजे काय. हे दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. आजचा आपला विषय आहे रेकी आणि मुलांचे स्वास्थ्य, आरोग्य आणि करिअर, जो की आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पालकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मुलांचं करिअर कसं घडवायचं, मुलांचं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवायचं. तर हे सगळं आपण औषधांमुळे आणि रेकीमुळे कसं घडवू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर रेकी आणि औषधं ही काय करतात? औषधं ही शरीरावर परिणाम करतात आणि रेकी ही मनावर परिणाम करते. आपलं मूल खेळकळ असावं, आपलं मूल खूप प्रगती करणारं असावं, आत्मविश्वासी असावं, असं प्रत्येकच आईवडिलांना वाटतं. तर ते होण्यासाठी आपल्याला एका विद्येची गरज आहे असं मला वाटतं, की जी विद्या किंवा जी ऊर्जा या रेकीमधून आपल्याला मिळू शकते. औषधं तर आहेच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण शरीराबरोबर मनावर काम करणारी विद्या जर आपल्याला मिळाली तर आपण आतून बाहेरून स्वतःमध्ये बदल करू शकतो आणि आपल्या मुलांमध्येही बदल घडवून आणू शकतो. तर तुम्ही म्हणाल आता ही रेकी कशी द्यायची मुलांना, किंवा मुलं कसंही घेतील रेकी, नाही का? कारण मुलं इतका वेळ बसूच शकत नसतात. म्हणजे पाहतो ना आपण की मुलं एका वेळी बसत नाहीत एका जागी बराच वेळ, किंवा ऐकत नाहीत, झोपत नाहीत, खूप रडतात, किंवा त्यांना कुठेही स्टेजवर जाऊन बोलायचं असेल तर त्यांना भीती वाटते. त्यांना स्वतःबद्दलही भरपूर नकारात्मक विचार असतात. स्वतःवर विश्वासच नसतो त्यांचा की मी काही करू शकतो, हे मुलांना वाटतच नसतं. तर ह्या सगळ्या भावनांचं संतुलन कुठं साधलं जातं? तर आपल्या ह्या रेकीमध्ये. आता ही कशी द्यायची? तर तुम्ही 8 ते 12 वयोगटातल्या मुलांना आमच्या रेकीच्या वर्कशॉपमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, जिथे आम्ही या सर्वांचा मेळ बसवून मुलांकडून रेकी करून घेतो. आणि यामुळे काय होतं? मुलांचा आत्मविश्वास वाढतो, मी काहीतरी करू शकतो यावर मुलांचा विश्वास बसतो. आपल्या भावनांचं संतुलन करायचं, आपण दुसऱ्याशी बोलावं, आपल्या भावना व्यक्त कराव्या, शेअरिंग करावं प्रत्येकाशी, हे मुलांना जमू लागतं. कोणत्याही गोष्टीसाठी ते घाबरत नाही. मग आईवडिलांना काय पाहिजे असतं? हेच ना. मग आता हेच साध्य करायचं असेल तर रेकी विद्या शिकलीच पाहिजे. म्हणजे काय होईल की त्यांची आत्मिक ऊर्जा वाढत राहील. म्हणजे बघा ना, एखाद्या माणसाला ताप आला किंवा एखाद्या मुलाला ताप आला तर पहिलं काय होतं? त्याची शारीरिक ऊर्जा कमी होते, तो थकतो. त्यामुळे आपल्याला कळतं की ह्याला बरं नाही आहे. पण ज्या वेळेला बरं नसताना सुद्धा त्याची शारीरिक ऊर्जा कमी होणार नाही, त्यावेळेला आपल्याला किती समाधान वाटेल ना, की अरे या मुलाला एवढं बरं नाही आहे तरीसुद्धा तो एवढ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे, तरीसुद्धा तो इतका पुढं आहे, म्हणजे झोपून नाही आहे. ह्याचं आईवडिलांना एक समाधान वाटेलच की. असंच जर समाधान तुम्हालाही हवं असेल, मुलांचा मानसिक ताणतणाव कमी करायचा असेल, त्यांना त्यांच्या भावनांचं संतुलन राखून द्यायचं असेल, व्यवस्थापन राखून द्यायचं असेल, त्यांची प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये, किंवा त्यांना योग्य गोष्टीची निवड करता यावी, योग्य माणसांची पारख करता यावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा वर्कशॉप आमचा नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला ही सगळी माहिती दिली जाईल आणि मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा हेही सांगितलं जाईल. त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधे याबरोबर कशी काम करतील हेही तुम्हाला सांगितलं जाईल. आणखीन एक सांगायचं राहिलं की तुमच्या मुलांच्या जर काही समस्या असतील, काही त्रास असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला ह्या माझ्या वर्कशॉपमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, याबद्दल खात्री बाळगा. धन्यवाद. की या भागामध्ये तुम्ही पाहिलं की रेकी मुलांवर कशी काम करते. म्हणजे 8 ते 12 वयोगटातल्या मुलांना किंवा व्यक्तीला आपण मुलं असे म्हणतो, आणि 12 वर्षाच्या पुढे प्रौढ व्यक्ती. तर 12 वर्षाच्या पुढे रेकी घेण्याची पद्धत वेगळी आहे. तर ती कशी आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो हे मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे. तर पाहायला विसरू नका माझा पुढील भाग.
रेकी आणि रेकी मोठ्या व्यक्तींवर कशी काम करते हे पाहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बरं का मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.